गडचिरोलीच्या धानोऱ्यातील आदिवासी आश्रम शाळेतील 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाला। या घटनेनं गडचिरोलीपासून ते मुंबईतल्या मंत्रालयापर्यंत प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे। या घटनेचे मंत्रिमंडळाच्या बैठकीतही तीव्र पडसाद उमटले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून धानोऱ्यातील त्या आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। शिवाय या आश्रमशाळेची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले। या ज्या आश्रमशाळेमध्ये 3 मुली मृत्युमुखी पावल्या सर्पदंशामुळे जे तपासणी अधिकारी तिथे तपासणी करायला पाहिजेत, जे नियम आहे त्या नियमाप्रमाणे आश्रमशाळा चालल्या पाहिजे। याकरता या घटनेमध्ये जे दोषी आहेत त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहे। माननीय आदिवासी विभागाचे मंत्री अशोक उईकेजी आता पुढची कारवाई करतील, पण कडक कारवाई करा। आणि अशा यानंतर या आश्रमशाळा चालकाच्या दुर्लक्षपणामुळे आणि आमच्या अधिकाऱ्याच्या दुर्लक्षपणामुळे कुठल्याही मुलांचा जीव जाऊ नये याकरता कडक नियमावली कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। धानोऱ्याची ती आश्रमशाळा काँग्रेसचे नेते आणि 3 टर्म आमदार राहिलेल्या मारोतराव कोवासेंची असल्याचं आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंनी सांगितलं। त्या शाळेमध्ये घटना घडली तेव्हा मुख्याध्यापक नव्हते असंही त्यांनी यावेळी सांगितलं। त्या आश्रमशाळेवरती कारवाई करण्याची घोषणा त्यांनी केली आहे। शिवाय राज्यातील सगळ्या आश्रमशाळांची त्रयस्थ संस्थांमार्फत चौकशीचे आदेशही त्यांनी दिले। सोबतच त्या अनुदानित आश्रमशाळेमध्ये हा प्रकार जो घडला त्या ठिकाणी मुख्याध्यापक नव्हता, अधीक्षिका नव्हती, अधीक्षक नव्हता, फक्त क्लास 4चे 2 कर्मचारी होते। अतिशय दुर्भाग्य आहे, अतिशय चुकीचं आहे। त्यामुळे तपासणी करून त्या संस्थेवर तात्काळ कारवाई करण्यात येईल। आज कॅबिनेटमध्ये असा निर्णय घेण्यात आलेले आहे, महाराष्ट्राच्या सर्व अनुदानित आश्रमशाळेची ट्रस्ट संस्थेद्वारे मूल्यमापन करून कोणत्या आश्रमशाळेमध्ये व्यवस्था नाहीये, सुविधा नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। विरोधकांनीही आदिवासी विद्यार्थिनींच्या सर्पदंशांच्या मुद्द्यावर सरकारवरती टीका केली आहे। मंत्र्यांच्या घरात साप सोडायला हवेत अशी आक्रमक भूमिका विरोधकांनी घेतली आहे, तर भाजपनं सुद्धा यावर पलटवार केलाय। कसला आंतरराष्ट्रीय नाचवतात आदिवासींना आणि मनोरंजन करून घेता तुम्ही? काय आदिवासींचं फूड कल्चर, आदिवासींचं अमुक कल्चर, अरे पोरं मारतायत बघा रे आदिवासींची पोरं मारतायत, शो करतायत। आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस कशाला आंतरराष्ट्रीय? और महाराष्ट्राचा आदिवासी दिवस करा ना तुम्ही। काय चाललंय बघा। या सगळ्या आदिवासींना माझं आव्हान, मी बोलणार आहे, पकडा तिकडे साप आणि विंचू आणि सोडा यांच्या घरात, हे आंदोलन पाहिजे। वर्षावर सोडा साप, मग कशी यांची पोरं सैरावैरा धावतायत, मग त्यांना कळेल। जे संस्था चालक ही शाळा चालवतात, आश्रमशाळा चालवतात, त्यांची जबाबदारी असते की विद्यार्थ्यांची सुरक्षा, कारण 2000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मागे अनुदान हे संस्था चालक घेतात। त्यामुळं या घटनेची पहिली जबाबदारी काँग्रेसच्या नेत्यांची आहे। आता संजय राऊत काँग्रेसच्या नेत्यांच्या घरी जाऊन साप सोडणार आहेत का? मंत्र्यांच्या बंगल्यावर आणि मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर साप सोडण्याची मागणी करण्यापेक्षा किंवा तसं आव्हान करण्यापेक्षा संजय राऊत याला जबाबदार असलेले काँग्रेसचे नेते मारोतराव कोवासे आहेत। त्यांच्या घरी साप सोडण्याची मागणी संजय राऊत करणार आहेत का? तसं आव्हान ते करणार आहेत का? राज्यात शेकडो आदिवासी आश्रमशाळा आहे। या आश्रमशाळा सरकारकडून कोट्यवधी रुपयांचं अनुदान उकळतात, मात्र विद्यार्थ्यांना काहीच सुविधा आणि शिक्षण मिळत नाही। आता किमान यापुढे तरी सरकार आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना किमान आणि दर्जेदार शिक्षण देईल अशी अपेक्षा आहे। हीच त्या दुर्दैवी मुलींना श्रद्धांजली ठरेल। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, गडचिरोली।